नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा 8 मार्चचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. आपण सुरुवातीला पाहतोय की अश्विन अस्मिताच्या रूममध्ये आलेला असतो आणि तिला म्हणत असतो की अस्मिताई, उद्या दुपारची सोनोग्राफीची अपॉइंटमेंट चालेल का? तर अस्मिता म्हणते हो चालेल, तू या सगळ्यावरती लक्ष ठेवूनच नाही, या सगळ्याचा मला खूप आधार वाटतो रे अश्विन. अश्विन म्हणतो अगं अस्मिताई, मी तर लक्ष ठेवणारच ना, माझं तर तुझ्या गायनेकवरती सुद्धा लक्ष आहे. तू फक्त आता तुझं डोकं शांत ठेव आणि चुकीच्या माणसांची साथ देऊ नकोस, असं अश्विन म्हणतो. म्हणजे अश्विनला सचिनबद्दल बोलायचं आहे. अश्विन पुढे म्हणतो की शक्यतो त्यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न कर. लगेच ही प्रिया मध्ये मध्ये बोलते. प्रिया म्हणते अश्विन आपलं ठरलंय ना, फक्त आता पॉझिटिव्ह बोलायचं. तो का असं बोलतोयस? आता अश्विन म्हणतो ठीक आहे प्रिया, ठीक आहे. आता असं म्हणल्यानंतर अश्विनने पुन्हा आता अश्विन या अस्मिताचं BP चेक करतो आणि म्हणतो की आता अश्विन BP चेक केल्यानंतर म्हणतो की BP सुद्धा ठीक आहे आणि व्यवस्थित आहे. अस्मिता, तू पाणी व्यवस्थित पितेस ना गं? तर अस्मिता म्हणते हो. आणि आता अश्विन पाठीमागे बघतो तर म्हणतो हे काय, यातलं पाणी संपलं? हे कधी संपलं? कारण मागचा जग रिकामाचा असतो ना. अस्मिता म्हणते अरे 1.5-2 तास झाले असतील. अश्विन म्हणतो म्हणजे 1.5-2 तास झाले तू पाणीसुद्धा पिली नाही? जागं अस्मिताई, अशी नको करूस, तू हायड्रेटेड राहायलाच हवंयच. आणि लगेचच म्हणतो की तन्वी जागा 1000 भरून आण म्हणून. लगेच तन्वी म्हणते आणते, आत्ता आणते लगेचच म्हणून. आणि बघा महिला तर लगेच काम सांगितलं की वाईट वाटतं. मनातल्या मनात म्हणते अश्विनला ना नुसतं माझ्यावरती ऑर्डर सोडायला आवडतात, असं म्हणून वैतागून आता प्रिया तिथून निघून जाते तो पाण्याचा जार आणण्यासाठी. आणि इकडे आपण पाहतोय की हॉलमध्ये अर्जुन आणि सायली एकमेकांशी उगीच वायफट बडबड करत असतात. आता ही म्हणत असतात की मला तर कळतच नाही की घरामध्ये सगळी त्या प्रियाला आणखीन एक संधी द्यायला तयारच कसे झालेत. आजपर्यंत काही कमी वेळा विश्वास ठेवला आहे का तिच्यावरती? पण प्रत्येक वेळेला प्रियाने विश्वासघातच केला आणि हे सगळं प्रिया दाराच्या आड उभारून ऐकत असते. आणि आता सायली म्हणते तरीही घरचे हे सगळं का करतात कळतच नाही. अर्जुन म्हणतो आपल्या घरचे हे सगळे चांगले आहेत ना, इतके चांगले आहेत ना की त्यांना कळतच नाही की प्रिया वारंवार त्यांचा विश्वासघात करते. ते आपण त्यांची इतकी समजूत काढतोय पण त्यांना काही कळतच नाही. आता सायली म्हणते त्यांनी ठरवलंय ना की तिच्याशी नीटच वागायचं आहे म्हणून. आता अर्जुन म्हणतो पूर्ण आजीला पण प्रियाचं वागणं कळत नसेल का? आणि हे सगळं प्रिया ऐकते दाराच्या बाहेर उभारून. ती पाणी घेण्याला आली आहे ना म्हणून. आणि म्हणते की घरातल्या या प्रियाचं सगळं वागणं कधी कळेल ना देव जण, असं म्हणून अर्जुन आता वैतागून तिथून निघून जातो. आता सायली पण त्याच्या पाठोपाठ निघून जाते. आता अर्जुन आणि सायली दोघंजण सुद्धा तिथून गेल्यानंतर ही प्रिया येते ना दारात, जी लपून ऐकत असते ना, तर तिथून ती बाहेर येते. आणि बघा लगेच डायनिंग टेबलच्या तिथे उभारते आणि म्हणते की या घरातले जितके जास्त लोक माझ्या जाळ्यात अडकतील ना, तितकंच यांना जास्त त्रास होईल, म्हणजे अर्जुन सायलीला, असं म्हणत असते. आणि पुढे म्हणते व्हायलाच हवं आहे, शब्बास प्रिया शब्बास, असं स्वतःचंच कौतुक करून घेत असते. आणि पुढे म्हणते की आता सगळ्यांचं मन जिंकलं ना की मग हे बघा हे दोघंजणं कसे तडपडतायत ते, असं प्रिया मनाशीच बोलत असते. आता आपण इकडे पुन्हा पाहतोय अश्विनचा सीन. अश्विन आता अस्मिताला सांगत असतो अस्मिताई, तुला आता थोड्या वेळानंतर ना घोटघोटभर पाणी प्यायचं आणि जेवणानंतर शतपावली करायची, ठीक आहे? मी निघतो, काय लागलं तर मला सांग. तर अस्मिता म्हणते तू आराम करायला घरातच थांबणार आहेस ना? मग इथेच थांबणार आहे, आपण गप्पा मारूया मस्तपैकी. अश्विन म्हणतो मला तुझ्याशी गप्पा मारायला आवडलं असतं का अस्मिता ताई, पण तुला ना हल्ली आमचं बोलणं ऐकू कुठे येतं. आता अश्विन हा जरा नाराज असतो ना आणि म्हणतो की त्यामुळे ना तुझ्याशी बोलण्यात काही पॉईंटच नाही आहे. अस्मिता म्हणते अश्विन तू तरी नको ना रे असं माझ्याशी बोलू, तुम्ही सगळेजण सचिनच्या विरोधात का आहात, असं अस्मिता म्हणत असते. आता बघा अश्विन पुढे म्हणतो की माझ्याकडे नाही या तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, पण तुला त्रास होईल ना अशा विषयावरती मला ना आता अजिबात बोलायचंच नाही आहे. लगेच प्रिया येते ना, अश्विन अरे आपलं मगाशीच ठरलंय ना फक्त पॉझिटिव्ह बोलायचं आहे म्हणून, तर मग तू का वाद घालतोय? अश्विन म्हणतो अगं मी कुठे वाद घालतोय, असं म्हणून आता अश्विन तिथून वैतागून ना अक्षरशः तिथून निघूनच जातो. आता बघा अश्विन गेल्यानंतर ही प्रिया कसा आगावपणा करते ती. प्रिया म्हणते की अस्मिताई अगं अस्मिता, ते अश्विनचं वागणं ना फारसं मनावर लावून घेऊ नको, तुझ्या काळजीपोटीच बोलतोय ग तो, प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस तो. अस्मिता बघा तिच्याकडे रागानेच बघते. आता अस्मिता उठण्याचा प्रयत्न करते तर लगेचच प्रिया म्हणते तुला उठायचं आहे का, मी तुला मदत करते, म्हणूनच तिला विनाकारण हात काय द्यायला लागते. आणि लगेचच तिच्या पायामध्ये चप्पल काय सरकवते. अस्मिता काय तिच्याशी नीटनेटकं बोलतच नसते. आता बघा ही प्रिया उगाच तिच्यासमोर लाळगोटेपणा करत असते. आता प्रिया म्हणते की अस्मिता अगं मला माहिती आहे ग की तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे ग, पण मला ना फक्त एवढंच सांगायचं आहे ना तुला की तू सचिनच्या बाबतीत जो निर्णय घेतला आहे ना तो चुकीचा नाही आहे. आता हे ऐकल्यानंतर बघा
बघा अस्मिताला तर बरंच वाटतं ना. आणि प्रिया म्हणते हे बघ आपल्या जोडीदाराने आपली चूक पोटात घातल्यानंतर कसं वाटतं ना, हे या घरात ना फक्त मला माहिती आहे अगं मी ना खूप वेड्यासारखं वागत होते याच्या अगोदर. पण अश्विनने मला समजून नसतं घेतलं ना तर मला काय झालं असतं माझं, मी एकटी पडली असते असं प्रिया सांगायला लागते. आता ही मुद्दाम त्याला असं आता अस्मिताला ही फसवते असं बोलून. आता लगेच म्हणते पण अश्विनच्या प्रेमाने ना मला एकदम बदलूनच टाकलं आहे आणि हसून काय सगळं सांगायला लागते आणि म्हणते आणि आता हे घोर आणि हे सगळं आहे ना मला आता हे सगळं आपलंसं वाटायला लागलेलं आहे आणि अस्मिता म्हणूनच मी तुला सुद्धा सांगते की तू सुद्धा सचिनची साथ कधीच सोडू नकोस आणि लगेचच हे सगळं सायली ऐकते ना आणि सायली जोरात ओरडते प्रिया म्हणून. प्रिया एकदम दचकते ना, कारण सायलीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आता सायली तिथे येते आणि म्हणते ज्या गोष्टींशी तुझा संबंध नाही ना त्यात मध्ये पडू नकोस तर प्रिया म्हणते अगं जोडीदाराला साथ देण्याचा सल्ला हा काही चुकीचा असू शकतो का गं. तर लगेचच सायली म्हणते अस्मिताताईंचा जोडीदार कसा आहे हे तुला माहिती ना, तरीही त्यांना तुला हा सल्ला त्यांना काहीच कसं वाटलं नाही. तर प्रिया म्हणते अस्मिता सॉरी तुला जर का काही चुकीचं वाटलं असेल ना तर मला माफ कर खरंच प्लीज. आणि आता सायली म्हणते तुझी नाटकं बंद कर प्रिया आणि आता इथून निघून जा बरं, चल निघा आधी. प्रिया म्हणत असते मी काय केलं अगं सायली. तर सायली तिचं ऐकतच नाही, प्रियाच्या हाताला पकडते आणि अक्षरशः तिला दरवाजा उघडून बाहेरच नेऊन हाकलते. इकडे अस्मिता विचार करते सायलीला एवढं चिडायला काय झालंय म्हणून आणि म्हणते की तन्वी वाईट काही बोलतच नव्हती यात इतकं काय चिडण्यासारखं आहे. म्हणून अस्मिताला आता सायलीचा जरा घेतो. इकडे सायली चल म्हणलं ना निघ बाहेर इथून असं म्हणून आता अस्मिताच्या रूमच्या बाहेरच काढते प्रियाला आणि दरवाजा बंद करून घेते. आता बघा आता सायली आतमध्ये जाते अस्मिताकडे. तिने अस्मितासाठी ना नाश्ता घेऊन आलेली असते आणि आता ती अस्मिताला नाश्ता देते आणि म्हणते की अस्मिताई हे घ्या बरं, तुम्ही नाश्ता करून घ्या. आणि प्रिया जेव्हा केव्हा तोंड उघडते ना तेव्हा समोरच्याचं नुकसानच करते ती, तुम्ही तिचा सल्ला ऐकू नका आणि हे बघा अजिबात तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका ती काय बोलली ती. आणि हे घ्या तुम्ही आता खाऊन घ्या आणि आराम करात असं ही सायली जी आहे ती अस्मिताला सांगत असते. तर अस्मिता रागाने तिला म्हणते खाते मी, पण तुम्हाला एकटं राहू देशील तेव्हा ना, जातो प्लीज. आता असं म्हणल्यानंतर सायली म्हणते ठीक आहे मी जाते तुम्ही खाऊन घ्या. म्हणून आता सायली पण तिथून निघून जाते. इकडे आपण पाहतो इकडे प्रिया येते ना तिच्या रूममध्ये तंतनत आणि म्हणते ही सायली स्वतःला काय समजते, 2 वाक्य काय मी बोलले तर लगेचच मला येऊन शिकवायला असं प्रिया म्हणत असते. आणि इतक्यातच तिचा फोन वाजतो आणि तुम्हाला माहिती का हा फोन असतो मैनाचा आणि सदा मैनाचा असतो. आता लगेच मैना म्हणते की बबलू अगो ना मी बोलते, असं लागते ना लगेच नाटक करायला. आणि आता हिला हवे असते पैसे त्यामुळे ही ब्लॅकमेल करत असते ना. लगेच मैना बघा म्हणते अगो ते काय झालं ना, ते घरातला ना किराणा संपला होता ना, असं करून लागते लगे नाटकात बोलायला. आणि म्हणते ते बासमती तांदूळ चणा डाळ तूर डाळ हे सगळं संपलं होतं आणि थोडं काय सामान भरायचं होतं आता प्रिया म्हणते मग आता या सगळ्याचे पैसे पण काय मी द्यायचेत का. तर मैना म्हणते अगं मग कोण देणार पैसे. हे बघ बबडे काय ना की आता आमच्या या टेलरिंगच्या धंद्यामध्ये ना पैसा नाही राहिलेला. आजकालच्या पोरी नाही ती का ते ऑनलाईन कपडे मागवतात, मग आमच्याकडे कोण येणार ना कपडे शिवायला, आमच्याकडे खरंच पैसा नाही आहे महिना असं म्हणत असते. आणि प्रिया म्हणते तुम्ही दोघांना रोज वेगवेगळी कारणं देत असता, ठेवा फोन बघते मी काय करायचं ते असं प्रिया म्हणते. तर लगेच मैना म्हणते गुणाची माझी बाय म्हणून प्रिया फोन ठेवून टाकते ना. आणि बघा ही मैना आहे ना तिच्याकडून चांगलेच पैसे उकळते. आता इकडे प्रिया विचार करत असते आता पहिल्यांदा तर तिचा बँक बॅलन्स चेक करते तर तिच्याकडे तर काही पैसेच नसतात ना. आता प्रिया म्हणते बापरे माझा बँक बॅलन्स ना तर फार तळाला गेला आहे, आता ह्या महिन्यानी सदाला कुठून आणून देऊ मी पैसे असं म्हणत असते. आणि आता एकटीच बडबडत असते पण द्यावी तर लागणारच ना पैसे, नाहीतर यांनी जर तोंड उघडलं ना तर माझी वाट लागेल, आता काय करू मी. आणि हे सगळं नेमकं अश्विन ऐकतो आणि अश्विन म्हणतो काय गं तन्वी एकटीच काय बोलतीस असं, म्हणजे अश्विन बघतो. आता प्रिया घाबरते, तिला वाटते त्यांना ऐकलं का काय, पण अश्विनने काही ऐकलेलं नसतं. प्रिया म्हणते अश्विन मला ना थोडे पैसे हवे होते. अश्विन म्हणतो किती हवे होते. तर प्रिया म्हणते की मला 20,000 हवे होते. मी सांगते तुला कशासाठी ते. तर अश्विन म्हणतो मी तुला विचारलं का कशासाठी हवेत पैसे ते म्हणून, मग तू का सांगतेस मला. आणि अश्विन पुढे म्हणतो की हे बघ तू घरच्यांसाठी इतके सगळं काही करतेस ना, अगं स्वतःच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतेस आणि ना मग मी सुद्धा ना तुला सपोर्ट करायलाच हवा ना असं अश्विन आता प्रियाला म्हणत असतो. आणि आता लगेच बघा खिशातला मोबाईल काढतो आणि म्हणतो की किती हवेत तुला 20,000 का. प्रिया म्हणते हो 20,000 म्हणून. अश्विन बघा लगेचच तिला पाठवतो म्हणून ऑनलाईन लगेच तिला 20,000 रुपये ट्रान्सफर करतो. आता लगेच प्रिया पैसे बघून म्हणते थँक्यू सो मच अश्विन. आता अश्विन म्हणतो अगं नवऱ्याचं कामच असतं ते, त्याच्या बायकोला कधीही काही कमी पडता कामा नाही आणि मी तर ठरवलंय बुवा मला ना चांगला नवरा बनायचे बस असं अश्विन आता खुश होऊन बोलत असतो. आता बघा ही प्रिया लगेचच त्याला म्हणते
प्रिया म्हणते आणखीन किती चांगला नवरा मानणार आहेस रे तू ऑलरेडी या जगातला ना सगळ्यात सर्वोत्तम नवरा आहेस म्हणून. अश्विन लगेच म्हणतो काय सांगतेस आणि तू सुद्धा या जगातली सर्वोत्तम बायको होण्याचा प्रयत्न करतेस काय अश्विन बोलतोय. बापरे, आता ही लगी प्रिया हसायला काय लागते. लगी अश्विन म्हणतो मम्मा डॅड पूर्णाजी या सगळ्यांना ना आता कळतंय की त्यांना तू जितकी वाईट वाटत होतीस ना की तितकी वाईट तू नाही आहेस ग असं अश्विन म्हणायला लागतो. ही प्रिया काय स्वतःच्या जीवाला अगदी खुश होत असते. अश्विन म्हणतो बघा तू की आता तुला ना अगदी पूर्वीसारखं प्रेम मिळणार आणि ते घरात जे सायलीसारखं करत असतात ना तर ते लवकरच ना तन्वी करायला लागतील. आता तन्वी म्हणते हो लगी हो आज ना घरातल्या सगळ्यांनी माझी बाजू घेतली. ते सायली अर्जुनला फारसं आवडलेलं दिसत नाही रे. आता अश्विन म्हणतो हे बघ तू त्यांच्याकडे दुर्लक्ष कर बरं. तू घरात सगळ्यांची इतकी सेवा करतेस ना. अर्जुन सायली काय करणार आहेत आता असं म्हणल्यानंतर प्रिया लगे हो म्हणते. अश्विन म्हणतो नको जास्त विचार करूस हां. आणि लगेच जो त्या प्रियाला म्हणतो की आणि तन्वी तुला एक गोष्ट सांगू का मी आय एम सो प्राऊड ऑफ यू. आता असं म्हणल्यानंतर काय ते कौतुक वाटतं त्या प्रियाला. बापरे, तिच्या गालाला काय लगे हात लावतो आणि म्हणतो की बरं चल मी फ्रेश होतो आणि हॉस्पिटलला जातो म्हणून आता अश्विन तिथून निघून जातो. आता अश्विन गेल्यावर ही प्रिया म्हणते इतके दिवस अश्विन पैसे देताना 1000 प्रश्न विचारायचा पण मी आता घरच्यांशी जर काही बरं वागते हे कळल्यावर मी मागितले तेवढे पैसे याने लगेचच दिले. ह्या नाटकाचा मला ना खूपच फायदा होतोय असं प्रिया मनातल्या मनातच बोलते आणि खूप खुश होते. आणि बघा आता आपण पाहतोय पुढचं सीन तो म्हणजे अर्जुनचा. आता अर्जुन आणि चैतन्य ऑफिसमध्ये बसलेले असतात. चैतन्य सांगत असतो ते दिवसांनी अचानक केसमध्ये ना साक्ष द्यायला का साक्ष देत नाहीत मला ते कळतच नाही. आपल्याला काहीतरी प्लॅन बी रेडी करावा लागेल. आता चैतन्य इतका बोलतोय पण अर्जुनचं अजिबात लक्षच नसतं. अर्जुनला तो ब्लड रिपोर्ट आठवत असतो की प्रियाचं ब्लड ग्रुप जे आहे ना ते AB पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर त्याला आठवतं की रविराज म्हणाले असतात की तन्वी लहान असतानाच आम्ही रक्तगट चेक केलं होतं त्यावेळेस आम्हाला कळालं की तन्वीचा आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप जो आहे तर तो एकच आहे. आता इकडे अर्जुन हाक मारत असतो चैतन्य पण अजूनही हा अर्जुन जो आहे ना तर तो त्या डॉक्टरांचा सीन आठवत असतो की ही तन्वी जी आहे ना तर ती प्रतिमा आणि रविराज यांची मुलगी असू शकत नाही. आता अर्जुन आहे ना आता हा चैतन्य एकसारखा हाक मारत असतो आता तिथली अर्जुन तर बेल वाजवतो. आता अर्जुनचं लक्ष जातं ना आणि म्हणतो काय रे काय चाललंय तुझं. तर अर्जुन म्हणतो हां काय बोलत होतास तू. तर इतक्यातच त्याला सायलीचा फोन येतो. अर्जुन म्हणतो एक मिनिट आणि फोन उचलतो आणि म्हणतो हा बोल. तर सायली म्हणते प्रिया असं कसं वागू शकते हो आणि म्हणते की तिला लाज नाहीच आहे मन भावना या गोष्टी नाहीच आहेत तिला. अर्जुन म्हणतो ते नाहीच आहेत तिला आता काय झालंय. तर आता सायली म्हणते की ती आता अस्मिता ताईने म्हणाली की तिने जी सचिन भाऊजींना माफ करायचं ठरवलं ना तर ते अतिशय योग्य आहे म्हणून. आता अर्जुन म्हणतो की व्हॉट. सायली म्हणते हो ना अश्विन भाऊजींनी जसं तिला सांभाळून घेतलं ना तसंच आता सचिन भाऊजींना पण अस्मिता ताईंनी सांभाळून घ्यावं असं ती म्हणते. अर्जुन म्हणतो ही मुलगी जोपर्यंत घरात आहे ना तोपर्यंत ना काहीच चांगलं होऊ शकत नाही. सायली म्हणते खरंच आहे मला पण ना त्या मुलीपासून लवकरात लवकर सुटका हवीच आहे. अर्जुन म्हणतो पण घरातल्यांची सिच्युएशन काय आहे. सायली म्हणते आधी जशी होती ना तशीच आहे घरात सगळ्यांची ही प्रक्रिया पण तुम्ही काळजी करू नका मला तिला बरोबर हँडल करता येतं. आता अर्जुन म्हणतो बरं तू शांत आहेस ना. आता सायली म्हणते हो मला फक्त ना तिच्याबद्दल ना तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून फोन केला. अर्जुन म्हणतो इट्स ओके आणि म्हणतो की काळजी घे आपण नंतर बोलूयात म्हणून. आता अर्जुन फोन ठेवून टाकतो. सायलीसुद्धा बरं म्हणते. आता हे सगळ्यांना फोनचा कॉल जो आहे तर तो आता चैतन्य ऐकलेला असतो. चैतन्य म्हणतो काय रे अर्जुन काय रे काय झालं. सायली वहिनी तन्वीला प्रिया म्हणते हे माहिती होतं पण तू सुद्धा आता तिला प्रिया म्हणायला लागलायस. तर अर्जुन म्हणतो हो मी पण आता तिला प्रिया म्हणायला लागलोय कारण आता याच नावाने मी पण तिला हाक मारणार आहे म्हणून. आणि पुढे म्हणतो की हे नाव बाकी सगळ्यांच्या आयुष्यातून सुद्धा निघून जाणार असं काहीतरी मी करणार आहे म्हणून. आता चैतन्य म्हणतो एक मिनिट म्हणजे नागराज किल्लेदार जे काही बोलला होता तर त्याचं ते कोड वगैरे तर ते तन्वीशी कनेक्टेड आहे असं वाटतं का तुला. तर अर्जुन म्हणतो की हो. आता पुढे अर्जुन म्हणतो चैतन्याला की आणि तिच्या बाबतीत नाही खूप मोठी गोष्ट आम्हाला लक्षात आली पण अजून पुरावे आल्याशिवाय मी आत्ताच कोणाला काही सांगणार नाही आहे पण चैतन्य आम्हाला ना तुझी मदत लागणार आहे. चैतन्य म्हणतो मला एक्झॅक्टली नक्की सांग काय झालं आहे ते. आणि आता अर्जुन चैतन्याला घडलेला सगळा प्रकार सांगायला लागतो आणि हे सगळं आपल्याला म्युझिकली दाखवले. आता आपण पुन्हा पाहतोय घरचा सीन. इकडे डायनिंग टेबलवरती कल्पनाताई आणि सायली या दोघीजणी बोलत असतात आणि सायली म्हणत असते हे सगळं आज सकाळी घडलंय. तर कल्पनाताई म्हणतात हो अगं ती इतकी गाढ झोपली होती ना की ती उठायलाच तयार नव्हती आणि हे सगळं बघून ना सचिन खूप घाबरला हे दिसत होतं मला. सायली म्हणते आई तुम्ही आम्हाला हे सगळं तेव्हाच का नाही सांगितलं. तर आता कल्पनाताई म्हणतात अगं अर्जुन आणि अश्विन अगोदरच किती चिडत आहेत माहिती आहेत ना आणि त्यात मी आणखीन कुठं भर घालू म्हणून मी काही बोललेच नाही. आणि आता परत या कल्पनाताई म्हणतात पण सायली अगं अस्मिताची ना सतत काळजी लागून राहते हो
तर आता सायली म्हणते आई आपण अस्मिताताईंना वेळ द्यायचं ठरवलंय ना, पण खरं सांगायचं तर ना मला अस्मिताताईंपेक्षा प्रियांच्या वागण्याची ना जास्त काळजी वाटते हो, असं सायली म्हणत असते. आणि म्हणते की आई तुम्ही खरंच तिला माफ करणार आहेत का? हे सगळं प्रिया ऐकते ना आता तिथे येऊन. प्रेक्षक प्रिया थोडीशी जाड झाल्यासारखी वाटते का तुम्हाला? काय वाटतं मला नक्की सांगा. आता कल्पनाताई म्हणतात नाही म्हणजे मी तिला माफ नाही करणार, पण रोज रोजचं काय तीच भांडणं नको वाटतं ग आता हे सगळं, असं कल्पनाताई म्हणत असतात. आणि म्हणतात की आणि या सगळ्यापासून अश्विन सुद्धा थोडासा दुरावलाय, म्हणून म्हटलं की तन्वीशी जरा गोड बोलूयात ना, काय हरकत आहे, असं कल्पनाताई सायलीशी बोलतात. या दोघींचं बोलणं प्रिया ऐकत असते. सायली म्हणते आई पण हळूहळू तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवाल आणि अचानक मग ती पुन्हा पूर्वीसारखी वागेल आणि मग तुम्ही दुखावले जाल. आता प्रिया तिथे येते आणि म्हणते हे सगळं तू का ठरवतेस ग सायली, असं प्रिया म्हणायला लागते. आणि म्हणते की अगं तू का माझ्या माणसांपासून मला दूर करतेस ग, म्हणून लागते ना ड्रामा करायला. आणि म्हणते की सायली अगं आईचं मन खूप मोठं आहे ग, म्हणून तिने मला ना पुन्हा एकदा एक संधी देते आणि मी तुझ्या पुढे हात जोडते ग सायली, प्लीज असं करू नकोस ग सायली, म्हणून तिच्यासमोर हात जोडून लागते नाटकं करायला. सायली म्हणते तू हात जोड नाही तर पाया पड, मला नाही काही फरक पडत तुझा, कारण आता सायलीला खरं सत्य माहिती असतं ना. सायली म्हणते अख्ख्या जगाला तू वेळेत काढू शकतेस पण मला नाही, कळलं का? आता प्रिया म्हणते सायली अगं मी फक्त एक संधी मागते ग प्रिया, मी आतापर्यंत खूप चुकले आहे ग, मी आता सुधारते हे सिद्ध करण्यासाठी मला एक संधी हवी आहे ग. आणि पुन्हा जे आई आणि बाबा हे तिघंजण सुद्धा मला नाही संधी द्यायला तयार आहेत, मग तू का मला संधी देत नाही आहेस ग सायली, म्हणून अशी नाटकं करत असते ना. बापरे. आणि पुढे म्हणते प्रिया की मला माहिती की मी अगोदर ना खूप पापं केलीत, मग मला आयुष्यभराची शिक्षा नकोच ग देऊ, अगं थोडी तरी माणुसकी दाखव ग. सायली म्हणते माणुसकी आणि तुला, असं सायली म्हणत असते. आणि पुढे म्हणते की तुला आणि माणुसकी दाखवायची म्हणे. आता कल्पनाताई म्हणतात की सायली अगं उपकार म्हणून आपण तिला माणुसकी दाखवू शकतोच की, एवढं काय त्यात, जाऊ दे बरं. आणि प्रियाला म्हणतात की आणि हो ही या तन्वीला मिळालेली ही शेवटची संधी असेल. आणि म्हणतात की आता नाही या रोजच्या भांडणाने मला खरंच खूप कंटाळा आला आहे, हे बघ आपण ही जगूयात आणि तन्वीला पण जगू देऊयात. लगेच प्रिया म्हणते थँक्यू आई, आणि मला ना खात्री तू याही पुढे जाशील आणि एक दिवस म्हणशील ना की मीच तुझी लाडकी सून आहे म्हणून. बापरे, एवढं ड्रामेबाज करायला लागते. कल्पना तरी म्हणतात नाही एवढं होईल का नाही मला माहिती नाही. आणि म्हणतात की परत तू आमचा विश्वासघात करू नकोस म्हणजे झालं. प्रिया म्हणते नाही परत असं मी कधीच करणार नाही आई, तुझी शपथ. कल्पनाताईंची शपथ घेते ताई कोठार्डी आणि म्हणते की आई मी तुझी शपथ घेऊन सांगते, मी सुभेदारांची आदर्श सून बनवूनच दाखवेन म्हणून. आता कल्पनाताई नुसती मांडवलं होतं तिला. आणि म्हणतात की बरं तन्वी अगं पूर्णाईंच्या खोलीतून जरा एक बामची बाटली तेवढी घेऊन ये ग, माझं ना खूप डोकं दुखतंय ग. तर असं म्हणल्यानंतर बघ प्रिया म्हणते हो का तुझं डोकं दुखतंय का, आत्ता आणून देते म्हणून अशी पळत जाते. आणि लगेचच पूर्णाजींच्या रूममधून ती बामची बाटली घेऊन येते. आणि घेऊन येते आणि आता डायरेक्ट कल्पनाताईंच्या हातातच देते आणि म्हणते आई हे घे बाम घे म्हणून. आता बघा कल्पनाताई सुद्धा तिची मजा घेतात. त्या म्हणतात की अगं अशी बाटली हातात काय देतेस, जरा डोक्याला पण लावून दे की, म्हणजे मला जरा बरं वाटेल. सायली म्हणते दे आईकडे, मी लावून देते. तर कल्पनाताई म्हणतात अगं नको तन्वी काय नाही म्हणणार, ती लावून देईल ना मला. प्रिया करते ना घाण तोंड. आणि आता कल्पनाताई म्हणतात काय ग तन्वी देशील ना ग लावून. प्रिया म्हणते हो आत्ता लावून देते ना, म्हणून लगेचच फोन काय बाजूला ठेवते, पटकन ती बामची बाटली घेते हातात आणि डोक्याला लावायला लागते. आता सायली हे सगळं बघते यांची नाटकं काय चालू आहेत ते. आणि लगेचच त्यांच्या कपाळाला बाम लावून देत असताना त्या पण म्हणत असतात अरे वा छान वाटते मला, इकडे लाव तिकडे लाव, हे सगळं सांगत असतात. आणि प्रियाला म्हणत असतात कल्पनाताई तुझ्या हातात ना अगदी जादू आहे ग, थोडं ना डोकंसुद्धा व्यवस्थित दाबून दे म्हणून. आणि इतक्यातच ते मैनावती जे आहे तर ती फोन करत असते प्रियाला. आता प्रिया एकदम घाबरते ना की तिचा फोन आलाय म्हणल्यानंतर तिला तर जायचं असते पैसे देण्यासाठी म्हणून. इकडे सायली मनात विचार करत असते घरच्यांना एवढी का बुरळ पडली आहे या तन्वीची, असं ही सायली विचार करत असते. आणि सायली म्हणत असते या सायलीला इथे नुसतं बसवलं आणि ही कल्पी माझ्याकडून सेवा करून घेते. आता इकडे त्या प्रियाचा फोन वाजत असतो. प्रिया फोन बघते आणि म्हणते की अरे यार आता मला तर निघावं लागेल ना, म्हणून बघा इतक्या पटकन आहे ना ती तिचा फोन घेते आणि लगेच म्हणते की आई तुला तर बरं वाटतंय ना का, आता मी निघू का गं, काय आहे ना की मला एका ना मैत्रिणीला भेटायला जायचं आहे, मी निघते. आता कल्पनाताई म्हणतात हो निघ. आणि म्हणतात की थँक्स तुझा हात लागल्यानंतर ना खरंच ग माझं ना डोकं दुखायचं थांबलं ग माझं. प्रिया लगेचच म्हणते हो, म्हणून इतक्या फास्ट तिथून निघून जाते ना की बस बापरे. आणि हे सगळं सायली बघत असते. आता सायली बघा तिचे इतका
ऑब्झर्वेशन करते आणि आज शेवटी ही तिचा पाठलागच करणार आहे आणि ही प्रिया जाणार आहे त्या सदा आणि मैनावतीला पैसे देण्यासाठी. आता प्रिया पर्स घेऊन येते तेव्हा तिच्या पर्समधून काहीतरी खाली पडतं आणि हे सगळं सायली डायनिंग टेबलवरती बसून पाहत असते. ATM कार्ड पडलेलं असताना तिचं आता हे सायली विचार करते. ही प्रिया पुन्हा ATM कार्ड पर्समध्ये ठेवते आणि तिथून निघून जाते आणि सायली विचार करायला लागते की प्रिया आत्ता यावेळेला कुठे निघाली असेल. मला ना मला हिच्यावरती लक्ष ठेवायलाच हवं असं सायली विचार करत असते. आणि बघा हा प्रेक्षकांनो, ठरलं तर मग आजचा हा भाग आहे ना तर तो इथं संपतो. आज पुन्हा एकदा माझ्या सगळ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्या मैत्रिणींनो, प्लीज तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हो. अजूनसुद्धा ना खूप प्रेक्षक असे आहेत की जे सबस्क्राईबच करत नाहीत, रिव्ह्यू तर डेली पाहतात. तर असं करू नका. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आता आपण पाहतोय उद्याच्या भागामध्ये इकडे सदा आणि मैनावतीला प्रिया पैसे देते आणि हे सगळं सायली बघते आणि सायली मनात विचार करते प्रिया सदा महिन्याला पैसे का देते म्हणून. आणि आता ही सायली जी आहे तर ती अर्जुनला फोन करते आणि हे सगळं जे काय घडलं ते सांगते. अर्जुन म्हणतो की तू तिचा पाठलाग करतेस का. तर सायली म्हणते तुम्हाला माहिती आहे का मी प्रियाचा पाठलाग करत करत कुठे येऊन पोचली येते. अर्जुन म्हणतो कुठे. तर ती म्हणते की मी सदाशिव आणि मैनावतीच्या घरी येऊन बसली. अर्जुन म्हणतो की वॉट. तर सायली म्हणते प्रियाने ना जवळजवळ 15-20 हजार रुपये सदा महिन्याला दिले आहेत. अर्जुन म्हणतो एवढे पैसे तिने का दिले असतील. आणि आता प्रिया सदा महिन्याच्या घरामध्ये सायली येते आणि म्हणते की तुमचा आणि प्रियाचा काय संबंध आहे असं डायरेक्ट सायली विचारते सदाशिव आणि मैनावतीला. आणि आपल्याला एवढंच दाखवलेलं आहे. आता उद्याचा भाग पाहण्यासाठी प्लीज पाहत राहा माझ्यावरती सिरियल. आणि हो, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या सगळ्या मैत्रिणींना पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एन्जॉय युअर डे. ओके, तर मग टेक केअर. बाय बाय.